नाही म्हणता येणार, पण आपण कसं काढू शकतो. आपल्या मराठा समाजाचे हक्काचे लोक देणारे तिथं कसे बांधता येतील. सर्वसामान्य लोक दिल्याच्या नंतर काय समीकरणं मतदारसंघात कसे जुळवायला पाहिजेत. आपला मराठा समाज किती आहे, बाकीच्याही जाती धर्मांना सोबत घ्यायचं आहे, त्यांनाही न्याय देणं गरजेचं आहे. मग दलित बांधवांनाही न्याय देणं गरजेचं आहे, तेही देणारे बनले पाहिजेत. मुस्लिम समाजाचे बांधव देणारे बनले पाहिजेत. ते ते किती आहेत, किंवा बारा बलुतेदारांचा विषय, त्यांचाही वेगळा प्रवर्गाचा विषय, त्यांनाही सोबत घेतलं पाहिजे आपण. तर त्यांचं कसं आहे, म्हणजे हे आमचं एकूण चाचपणी चालली. त्याला सर्वे फिरवा नाही म्हणताना, कारण सर्वेतला मोडणारापैकी मी नाही आहे. बंजारा बांधव पण आहेत की त्यांनाही राजकारणाच्या व्यासपीठापासून खूप लांब ठेवलेलं आहे. त्यांनाही आपल्याला समाजाच्या मराठा समाजाने त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना काय देता येईल, काय करता येईल, हे चालू आहे. लिंगायत समाजही शक्यतो राजकीय प्रवाहापासून लांब आहे. तर मग मराठ्यांनी मोठं मन करून लिंगायत समाजालाही राजकीय प्रवाहात का नाही घेतलं पाहिजे, हे मात्र हे सुरू आहे. खरं आहे की पहिले 24 केलेत, मला वाटतं आता 43 काहीतरी आम्ही करतो. तर जवळपास 123 किंवा 127च्या आसपास आम्ही बघण्याचा अंदाज आमचा आहे. मराठा, मुस्लिम आणि दलित अशा आणि इतर काही घटक अशांची मूठ बांधणार आहे. का नाही बांधणार? जर यांनी नाही दिलं तर का नाही बांधणार? मुस्लिमांनी किती दिवस अन्याय सहन करायचे, त्यांचे पोरं त्यांनी मोठे करायचे नाही का? दलितांनी त्यांचे पोरं मोठे नाही करायचे का? आणि मराठा समाजानं त्यांच्या पाठीशी उभारून त्यांना राजकीय प्रवाहात आणणं आणि त्यांना त्यांच्या ज्या राजकीय प्रवाहात, ज्या संविधानाच्या पदावर, ज्या खुर्चीवर बसून ते न्याय देऊ शकते, त्याच्यात का बसू नये? मराठा समाजाने मोठ्या मनाने त्यांनाही बसवणार आहे. लिंगायत समाजाला का बसवलं नाही पाहिजे? बंजारा बांधवसुद्धा हमेशा ऊसतोडीच्या कामात आहे, त्यांचे लेकरं का मोठे होऊ नये? त्यांनाही राजकीय प्रवाहात का नाही घेतलं पाहिजे? हे आमची चाचपणी सुरू आहे. माझी सुरू आहे. मी 24 याच्यात बघितलं आहे अगोदर, मला योग्य वाटलं. मी सगळंच नाही बोलणार आत्ताच. आणि 43मध्ये सुद्धा चांगलं आहे. आणखीन मी पहिल्या टप्प्यात ते केलं, दुसऱ्या टप्प्यात हे करतोय. आणखीन मी 100 ह्या 2-3 टप्पे पाडून मी चाचपणी मात्र ती करतो. या सगळ्या मतदारसंघात जाणार आहे. का नाही जाणार? आणि मग हे लोक देणारे कसे बांधणार? गोरगरीब 12 बलुतेदारांना न्याय कसं काय मिळणार? हे छोटे छोटे जाती आहेत, ह्या प्रवाहात का येत नाहीत? आदिवासी समाज का प्रवाहात येत नाही? का येत नाही? हे बघितलं पाहिजे ना आपण. त्यांनी दऱ्याखोऱ्यातच राहायचं का? त्यांना न्याय नको? त्यांच्यासाठी सुविधा नाही दिल्या का? सरकार नाही दिल्या का? योजना तर प्रचंड आहेत SC STमध्ये, त्यांनाच का मिळत नाहीत? आजही त्यांच्या शिक्षणापासून लेकरं कसं का वंचित आहेत? राजकीय प्रवाहात जिथून त्यांचं प्रगती होणार आहे त्याच्यात का जात नाहीत? दऱ्याखोऱ्यात असणाऱ्या समाजाला बी पाण्यापासून शेती का करतात नाही? पाणी का उपलब्ध नाही दरीखोरी असून सुद्धा? हे करणार आहे. मी मराठवाड्याच्या पाण्याच्या विषयात सुद्धा खूप मोठा हात घालणार आहे की मराठवाड्यात जर तुम्ही पाणी उपलब्ध करून दिलं, मराठवाड्यातल्या लोकांना जर 24 तास तुम्ही लाईट उपलब्ध करून दिली, पाणी आणि लाईट आणि त्याच्या मालाला भाव जर दिला, तर तुमच्या कर्जमाफीसुद्धा गरज नाही आमच्या शेतकऱ्याला कशाचीच. पाणलोक हा तुमचा निवडणुकीचा अजेंडा आहे. नाही, अजेंडा नाही सांगितलं मी. मी शेतकऱ्याचा आहे.